गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की आम्ही कुठं चाललोय. वी आर गोइंग टू गो. गाइज, तुम्हाला एक सांगायला स्वच्छतांना पण येतो. हाय कर. आय एम सो एक्साइटेड. गाइज, आम्ही एवढं बॅग घेतले की आमच्या गाडीमध्ये बॅगच पुरत नाही, म्हणून माझे जीजू थोडेसे चिडचिड करत आहे. गाइज, आम्ही सगळे सूटकेसेस इथं ठेवले. आता स्पीकर ठेवायला जागा नाही, म्हणून आम्ही स्पीकर वरती बांधतोय. अँड या, मी तुम्हाला भेटते रस्त्यात. मी तुम्हाला सगळे अपडेट देत राहील, सो स्टे ट्यून्ड. गाइज, आम्ही आता जेवायला थांबलो. मग आपण कुठे? जांभूळवाडी. अरे खरंच विचारते. जांभूळवाडी. खरंच जांभूळवाडी. काय दाखवले तुला? गाइज, आम्ही खेडमध्ये आणि आम्ही तर जेवायला थांबलोय. काही नाही, हेच अपडेट द्यायचं. खेडेगाव ते खेडेगाव. आणि आता जेवण ओ माय गॉड, जेवण करून मग निघू. गाइज, वी आर हॅव्हिंग अवर लंच. गाइज, आम्ही आता इथून निघालो आहे. आमचं जेवण झालं आणि आता आम्ही वी आर जस्ट वॉकिंग. आम्ही जेवण पचवतोय, लगेच पचणार तर नाही. आता मे बी आम्ही डायरेक्ट गोवालाच थांबू. गाइज, आम्ही आता इथं डिनर करायला आलो आहे. चोरला घाट आम्हाला लागला आता, आणि आम्ही आता डिनर करून डायरेक्ट गोवाला जाऊ. गाइज, आमचं इतक्यात जेवण झालं आणि इथून गोवा 100 किलोमीटर्स अजून, म्हणजे आम्हाला अजून 1-1.5 तास लागल. 1-1.5 किंवा 2, काय माहिती. आमच्या गाडीच्या स्पीडवर डिपेंड करतं ते. अँड या, मी तुम्हाला डायरेक्ट भेटते गोवाला जाऊन, कारण की खूप एक्झॉस्टेड झालो आहे. सकाळपासून गाडीत खूप थकलो आहे. आणि ती दीदी आली. आय विल सी यू गाइज. बाय बाय. दीदी गाइज, मी तुम्हाला भेटते डायरेक्ट गोवामध्ये, कारण की आता आम्ही डायरेक्ट झोपणार आहे. गाइज, बघा हे काय बोलते. गाइज, नुसतं बोलती आपण गोवामध्ये भेटू. मध्ये थांबते. गाइज, गोवाला भेटू. अरे गोवाला भेटू ना येरी. ते आपली फॅमिली, त्यांना जर्नी नको का दाखवायला, है ना गाइज? आय एम आय राईट? मग कशाला म्हणते गोवा दाखवते? मग पुढचा स्टॉप आता दाखवला. पुढचा स्टॉपच आहे, डायरेक्ट गोवा स्टॉप आहे. आता काय काय. चलो गाइज, सी यू देअर. गाइज, तुम्ही बघू शकता, आता वाजले आहे 12:30 आणि 10 वाजले. काय पण बोलताय. आणि आय डोंट नो, तुम्हाला ब्लर कर दिसते फॉगमुळं, मे बी खूप ब्लर दिसते. आणि इथं ना पाऊस चालू झाला आहे, म्हणजे एवढा पण जोरात नाही, थोडासाच आहे. साईदा, हाय. हॅलो गाइस, साईदा फ्लाईटने आलाय. त्याच्याकडं आहे काय उघडत कवर नाही. अरे उघडच होता तो. माझं आहे का? मी फायनली पोचलोय. रात्रीचे किती वाजले? 1:30 वाजलाय. दीदी, आपण कुठं रूम घेतलाय? आता मला सुद्धा नाही माहिती. आम्ही सगळे झोपतच आलोय. थांबा, मी तुम्हाला रूम कोड देते. मस्त काही रूम आहे. अँड इथं हाय गाईज, चावी दे त्या रूमची. त्याच मध्ये. बाय गाईज. चावी दे.
अभी पहुंचे 8 बजे इधर पहुंच गया था. अरे मराठी ब्लॉग सॉरी गाईस ऐकचलेला विश्वास झाला की आम्ही ओवाळा घेतलं सायला सरायला घेतलंच नाही सरायचा टायमावर ठरलं मग सरायला आम्ही फ्लाईटने वळवला मग तो फ्लाईटने आला माझ्यासाठी काय सांग थोडा पूल दाखवते सी हाय पूल बाय द वे आम्ही जाणार नाही कारण की खूप थंडी आहे आणि थंडी तर आहेच आणि थकलो पण खूप आहे थकलो पण खूप आहे अँड या मी तुम्हाला भेटते उद्या सकाळी कारण की आता ब्रो वाय यू इंटरप्टिंग मी दिदी वॉशरूममधून निघली वा वॉशरूम पण छान आहे दाखव सी मिररचं गाईज आता आम्ही चाललो झोपायला ऑब्विसली कारण की वी आर सो टायर्ड अँड जे आम्ही तुम्हाला भेटते उद्या सकाळी सो स्टे ट्यून फॉर दी नेक्स्ट पार्ट ऑफ द ब्लॉग म्हणजे आज ब्लॉगमध्ये हाफ पार्ट मी कवर करेल अँड हाफ पार्ट ऑब्वियसली नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो या स्टे ट्यून बाय काय झालं आता मध्ये एंटर पण नाही झालो आणि हिने सगळं त्याच्या खिशात टाकायला स्टार्ट केलं हाय गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आता वाजले आहे 9 AM आणि आम्ही उठलो आहे आणि आपण पहिले कुठे चाललो आहे दुसऱ्या रूमवर आम्ही पहिले बीचवर चक्कर मारायला चाललो आहे आणि वेदर खूप 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 छान आहे कधी गेले होते 5 वाजता जाऊन आले we missed it guys मी खूप खुश आहे कारण की वेदर एवढा छान होतोय आणि या अशा वेदरमुळं माझा मूड पण एकदम छान एकदम भारी होतोय काय बोलू चला बाय झालं शांत बस सॉरी गाईज वेट फॉर मी अरे मराठी बोल सॉरी विसरून जाते कुठे चाललो आपण जोरात बोल गाईज आम्ही आता आहे ना दुसऱ्या बीचवर चाललो दुसऱ्या नाही ह्याच बीचवर चाललो आहे दुसऱ्या बीचवर म्हणजे आम्ही गेलोच नाही अजून आम्ही पहिल्याच बीचवर गेलो नाही दुसरं काय अरे सॉरी गाईज अरे कॅमेराच बंद झाला गाईज हा मी तुम्हाला भेटते रस्त्यात कारण की माझी बॅटरी लो आहे मला बॅटरी चेंज करायला लागेल सी यू गाईज प्लॅनमध्ये थोडे चेंजेस झाले आम्ही बीचवर नाही आम्ही कॅरीजमध्ये आलो आहे जिथं आम्ही मागच्या वर्षी स्टे केलं होतं इथं फक्त गाडी पास करतात तुम्ही परत वॉकिंग डिस्टन्समध्ये बीच आहे तिकडे चाललो बीचवर चाललो का सॉरी तर आम्ही चाललो बीचवर काहीच मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते कोणीच आंघोळ नाही केली कोणी म्हणजे मी पण नाही केलेली Saida, I am so happy that you are here. He is for me, guys. My brother is for me. We are going to beach, baby. बाई रेड अलर्ट आहे इथं गाईज आम्ही बीचवरून जाऊन आलो आता आम्ही चालू आमच्या हॉटेलमध्ये कॅरीजमध्ये आम्ही जिथं मागच्या थांबलो तिथेच आम्ही आज पण रूम घेतला आहे आणि आता पहिले आम्ही चालू स्विमिंग पूलमध्ये कारण हे खूप गरम होतं आहे माझ्या जेजूला तर एवढं गरम होतं हे बघा वी आर गोइंग इन कॅरीज नाही बघा कॅरीज गाईज नॉस्टॅल्जिया हिट होतोय है ना ग नॉस्टॅल्जिया हिट होतोय ना आमच्या मागच्याच रूम इथं होता सेम रूम सेम पूल फक्त डिफरंट मेमरीज राहील है ना
आम्ही मागच्याच रूम इथे घेतला होता, बट यावेळेस आम्ही रूम तिथं वरती घेतला. सॉरी, तिथं वरती घेतला आहे. आम्ही इतक्यात पूल म्हणून आलो आणि आता आम्ही चाललो आहे फ्रेश व्हायला. अँड फ्रेश होऊन देन आम्ही मस्त कपडे, छान छान कपडे घालू. देन आम्ही बीचवर जाऊ. काय माहिती पुढचा काय प्लॅन आहे, त्याचं मी तुम्हाला अपडेट देत राहील. वेट, मी तुम्हाला माझं रूम टूर देते आणि रूम टूरचं बाहेरच्या व्ह्यू दाखवते. बाहेरच्या रूम टूरच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते. वेट, मी वरती जाऊनच तुम्हाला अपडेट देते. गाईज, मी तुम्हाला माझा आजचा आउटफिट दाखवते. वेट फॉर इट. सी, सो क्यूट. बाय द वे, मी तुम्हाला आमच्या रिसॉर्टचा व्ह्यू मी सगळं मस्त फ्रेश झाल्यावर दाखवेन. ओके, सो स्टे ट्यून्ड. मी आता चालली आहे फ्रेश व्हायला अँड देन या फ्रेश झाल्यावर भेटू. बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी रेडी झालेली आहे आणि मी तुम्हाला माझा मी तुम्हाला माझा आउटफिट थोडं दाखवते. आता मी चाललो आहे ब्रेकफास्ट बघायला, म्हणजे ब्रेकफास्टमध्ये काय काय बघायला. आणि मी चालली माझी चप्पल घ्यायला, कारण की माझी चप्पल पूलच्या इथंच राहिलेली आहे. काय तुम्ही सगळं ट्राय करते, म्हणजे मग तिला समजेल की मी तिला काय मागवायचं आहे. हाय गाईज, आमचं इतक्यात ब्रेकफास्ट झालं. आता आम्ही चाललो माझ्या गोप्रोची बॅटरी चेंज करायला, कारण की आम्ही बीचवर चाललो आहे आणि ह्या गोप्रोची बॅटरी खूप कमी आहे, लाईक 20च आहे, कधी पण संपून जाईल. सो आम्ही बॅटरी चेंज करून काय म्हणता बीचवर जाऊ. आमचं ब्रेकफास्ट पण झालं आहे, सगळीच पण ब्रेकफास्ट झालं आहे. ती पण रेडी झाली आहे, मी पण रेडी झाली आहे. नाही, मी माझं फेस रेडी नाही झालं, मी फक्त मॉइश्चरायझर लावलं, मला लिपस्टिक बाकी. सॉरी, मी एवढं फास्ट बोलते कारण की सगळे घाई ते काय बोलले काय समजलं नाही एवढं. तर मला हे सांगायचं होतं की तुम्ही हा ब्लॉग बघितल्यानंतर ह्या ब्लॉगचा सेकंड पार्ट पण बघा. या ब्लॉगचा सेकंड पार्टमध्ये मी सगळं बीचवर आम्ही जाऊ ते सगळं कवर करणार आहे. सो या, दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. होप यू लाईक इट अँड सी यू द नेक्स्ट पार्ट. टिल देन टेक केअर अँड ब्लॉगमध्ये बोललाय हा की सैद आणि फॅन्सी दिसायला तो फॅन कॅरी केला.